तर इथे आपले वडे मस्त तयार करून झालेले आहे, बघू शकता. तर आता मस्त तळून घेते. तर इथे पार्सल आलेलं आहे, मी मागवलेलं डिटर्जंट आता इतक्यात. तर इथे डिशवॉशरचं डिटर्जंट आलेलं आहे. तर फायनली पटकन येतात आता पार्सल. तर हे ना कॉम्बो मध्ये मागवलं आहे. तर इथे आरसा आणलेला आहे आणि ना आता पटकन पटापट लावून घेते चेहऱ्याला. चला, गार लागते एकदम थंड, पण मग आता लावून घेते. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि इथे ना माझा उपवास आहे. वैभवसाठी मी बटाट्याची भाजी आणि पोळी केलेली आहे. म्हटलं चला बटाटे पोळी टाकतेच आहे, तर म्हटलं चला वेगळं काहीतरी करू खूप दिवसांनी उपवासाला. तर मी आज करते मस्त आपल्या साबुदाणे वडे. आणि इथे मी सगळं वाटण तयार करून घेतलेलं. हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, जिरे मस्त वाटून घेतलेले. आता मॅश करते, सगळं मॅश करून. आणि मग त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी सुद्धा करणार, म्हणजे पातळ थोडीशी चटणी करणार आहे. तर चला आता पटापट करून घेते, कारण भूक लागलेली आणि अशा पावसात खूपच छान वाटतं करायला, कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि इथे मी चिमण्यांसाठी एक गोष्ट केली आहे. घरात एक छोटा डब्बा होता, तर त्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवले आणि 2 अशी होल पाडले, त्याला दोरी लावली, तिथे अडकून दिलं. कारण इथे रोज चिमण्या इतके येतात ना, म्हटलं खायला त्यांना काहीतरी, तर त्याच्यामुळे तिथे केलेलं आहे मी आज. कशी वाटली आयडिया नक्की सांगा. तर चला आता मी पटापट करून घेते मॅश वगैरे. चला, तर इथे मी 3च बटाटे घेतलेले आहे. तर करून घेते. खूप दिवसांनी मी साबुदाणे वडे खाणार आहे. नाही तर आम्ही साबुदाणे वडे खायचे ठरले ना, तर आम्ही सायंकाळचा साबुदाणा वडा आहे, तुम्ही नाशिकचे असतील तर तुम्हाला माहिती असेल, तर तिथे खायला जातं. पण कसं आता एवढा पाऊस आहे आणि एवढा पावसाची तर शक्यच नाही जाणं. नाही तर वैभव असतील तर बरोबर नेतात, तर वैभव पण आज लेटच येतील, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ करून मीच करून घेते. आणि थोडेसे सावधानी होते, चला करू काहीतरी वेगळं. त्याच्यातली मी पूर्ण चटणी नाही टाकणार, थोडीशीच, कारण बाकीचं आपल्याला हे करायचं आहे. मॅश करून ठेवते आणि मग जे रस आहे ना शेंगदाण्याचा तो तयार करून घेणार. तर इथे मी आता शेंगदाण्याची जी चटणी असते ना ती करून घेते. एक साईडला तेल तापत ठेवलं आणि थोडीशी जिरे टाकून फोडणी देणार. तर इथे आपली शेंगदाण्याची चटणी मस्त
होते आता उकळेल मस्त छानपैकी. तर एका साईडला आता तेल तापत ठेवते वडे तळण्यासाठी, म्हणजे तळायला छोटे छोटेच करणार. बघू शकता असे या पद्धतीचे. तर एक साईडला करून ठेवते. गरम होतंय तोपर्यंत हात वगैरे वॉश करून घेते. तर तेल पण तापलेलं आहे आणि एक साईडला ना चहा पण ठेवते वैभवसाठी आणि माझ्यासाठी पण, कारण मी पण सकाळीच पिला होता एकदा. आणि एक साईडला वडी पण मस्त तळते आणि आपली शेंगदाण्याचं जे लशी आहे ना ती पण मस्त रेडी झालेली आहे. खाण्याच्या वेळेस अजून गरम एकदा करून घेणार. तर इथे चहा ठेवते आधी. आणि बाहेर इतकं डेंजर वातावरण म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू. आता थोडस थांबला आहे, नाही तर काल परवापासून कंटिन्यू चालू, सकाळी पण कंटिन्यू चालू होता पाऊस खूप. आणि अशा पावसामध्ये मस्त साबुदाणे वडे वगैरे. आता उपवास चालू आहे तर उपवासाच दरवेळेस आपल्याला हे असतं की काय करावं. पण मस्त असं छान पावसाचे छान साबुदाणे वडे. ते जास्त म्हणजे तळले जास्त खाऊ नये, पण मग असं पावसाचे कधीतरी. आता मी खूप दिवसांनी करते, जवळजवळ एक 2 वर्षांनी करते मी आता हे. कारण साबुदाणे आम्ही खातच नाही जास्त, मी तर खातच नाही, मला नाही जास्त आवडत साबुदाणे. तर इथे मस्त चहा ठेवलेला आहे आणि इथे ना कमी गॅस केलेला आहे. तर आता वडे तळून घेतले, वडा तळून. आणि वडे तळताना मी मागेच होते कारण फुटू शकतो तो, मला खूप भीती वाटते वडे तळताना. बघू शकता मस्त झालेला आहे.
तर इथे सगळं आवरून झालं आणि मस्त ना वडे छान लागले, साबुदाणे वडे खूप दिवसांनी घरी केले. मी तुम्हाला बोलली होती की जवळजवळ वर्ष 1.5 वर्षांनी मी घरी केलेली आहे साबुदाणे वडे. नाहीतर मग आम्ही ना इथेच जातो सायंकाळला, साबुदाणा वडा आहे ना ती खाण्यासाठी तिकडेच जातो. पण मग म्हटलं चला घरी करू, तर खूप छान लागले आणि मनसोक्त खाल्ले आज. तर तेच आता ना मी डिशवॉशरचं डिटर्जंट मागवलं होतं, कारण संपलं होतं. काल मी हातानेच भांडे घासले 2 टाईमचे, तर मी लगेच मागवलं. म्हणजे मला लक्षातच नाही राहिलं आधीच मागवायचं, तर मी मग मागवलं आणि आज येणार आहे. तर मी कोणतं डिटर्जंट मागवलेलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवते. तर इथे पार्सल आलेलं आहे मी मागवलेलं डिटर्जंट आत्ता इतक्यात. चला आता वरती दाखवते तुम्हाला मी कोणतं ब्रँडचं मागवते डिशवॉशरसाठी डिटर्जंट. तर इथे डिशवॉशरचं डिटर्जंट आलेलं आहे. तर फायनली पटकन येतात आता पार्सल. तर हे ना कॉम्बो मध्ये मागवलं आहे. त्याचे आहे 300 रुपये, पण ते ना मला 240लाच मिळालेलं आहे. तर बघू शकता मी माझ्या डिशवॉशरसाठी फॉर्च्यून कंपनीचे डिटर्जंट मागवते. याच्यात फॉर्च्यूनच्या टॅबलेट पण येतात, नंतर लिक्विड पण येतं. आय थिंक विमचं पण आता नवीन आलेलं आहे. तर पण फॉर्च्यून मला खूप दिवस जातं आणि भारी भांडे निघतात एकदम डिशवॉशरमध्ये. तर हे एकावर एक फ्री होतं. तर असं मागवलेलं आहे डिटर्जंट. तर आता थोड्या वेळाने भरून ठेवेल मी. तर फायनली पार्सल आलेलं आहे. तर चला आता ना गच्चीवर जायचं होतं, पाऊस आलेला आहे. तर बघू संध्याकाळी जाऊ, उघडला की पाऊस, ऊन पडलं तर. आता मस्त मी फेस पॅक लावते आणि तुम्हाला पण दाखवते कशी फेस पॅक कोणता घेतलेला आहे डोंगरेवरून. आय थिंक तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल डोंगरे वसतिगृहाचा. मी गेली होती तिथे, तर प्रदर्शनांमध्ये गेली होती. तर तिथून मी फेस पॅक घेतलं होतं. तर ते कोणतं घेतलं होतं ते तुम्हाला आता दाखवते. स्किन व्हाईटनिंगसाठी घेतलं होतं, खास आयुर्वेदिकचं आहे. तर ते थोड्या वेळाने दाखवते आणि लावून पण दाखवते. तर चला ठेवून देते आता. हे काय तर आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि इथे मी ना फेस पॅक लावण्यासाठी घेऊन आलेली आहे. तर विहान आला त्याच्यामुळे नंतर मग मला काही लावताच नाही आलं. कियाला झोपवलं मी तिथे सोप्यावर, ती झोपली आहे. तर हे निहारचं मी घेतलेलं आहे आपल्या डोंगरी वसतिगृह मैदानावरून. जे प्रदर्शन लागलं ना तिथे हे आहे विकण्यासाठी. एकदम नॅचरली आहे आणि स्किन व्हाईटनिंगसाठी आहे. द नेचर ऑफ ब्युटी. तर निहार कंपनीचं ते बोलले ॲमेझॉनवर पण आहे. तर इथे हाऊ टू यूज कसं करायचं आहे. तर फर्स्ट डीपली क्लीन्स युअर फेस. क्लीन केलेला आहे मी पूर्ण चेहरा माझा. स्किन, बॉडी, तुम्ही हाताला पण लावू शकता, बॉडी म्हणजे नेकला लावू शकता, पाठीला लावू शकता. तर टेक द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ फेस पॅक पावडर मिक्स विथ रूप निहार स्किन व्हाईटनिंग सिरम लोशन रोज वॉटर मेक थिन पेस्ट. तर तुम्ही ना निहारचं जे व्हाईटनिंग सिरम आहे ना ते सुद्धा मिक्स करू शकता, लोशन मिक्स करू शकता. पण मी ते नाही आणलेलं. तर रोज वॉटर सुद्धा मिक्स करू शकतो आपण. तर मी रोज वॉटर मिक्स करेल किंवा मग आपलं नॉर्मल पाणी सुद्धा मिक्स करू शकतो. नंतर मग लावायचे चेहऱ्याला आणि छानपैकी 10-15 मिनिट ठेवायचं आणि मस्त क्लीन करायचं आहे चेहरा वॉर्म म्हणजे एकदम कोमट पाण्याने. आणि त्याच्यानंतर लोशन सिरम तुम्ही यूज करू शकता चेहऱ्याला. तर असं आहे रूप निहारचं फेस पॅक. तर लावून बघते आता मी कसा रिझल्ट आहे. आणि स्किन व्हाईटनिंगचा आहे. तर तुम्ही आता माझी स्किन बघू शकता अशी आहे आणि चेहरा धुतलेला काहीच लावलेलं नाही चेहऱ्याला. तर आता आपण काढून घेऊ. तर मी पाणी आणलं होतं पण मग याच्याला आता बघितलं की रोज वॉटर सुद्धा आपण म्हणजे मिक्स करू शकतो. तर रोज वॉटरच घेणार. त्याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे, खूप मस्त वास येतो.
त्याच्यासोबत ना हे पण मिळालेलं आहे ब्रश, आणि एक मला ना त्यांनी वाईफ करायला दिलेला आहे स्पंज. तर असं आहे डब्बी त्याची, बघू कसं आहे त्याला. तर असं पावडरचं आहे, बघू शकता अशी पावडर आहे फेस पॅकची. वास इतका सुंदर आहे ना. आता जेवढी मला क्वांटिटी लागते तेवढी घेते मी इथे याच्यामध्ये चम्मच आणून. चला इथे ना रोज वॉटर माझं आहे एवढं ते आणलेलं आहे. आणि इथे मी ना सिरम नाही आहे माझ्याकडे, तर मग व्हिटॅमिन ई कॅप्सूल आहे ना ते टाकते एक. तर त्याच्याने म्हणजे थोडासा म्हणजे ग्लो पण येईल थोडासा. तर त्याच्यामुळे मग व्हिटॅमिन ई कॅप्सूल तर चल तयार करून घेऊ. तर इथे मी फेस पॅक ना एवढं घेते, एकदम थोडं घेते, ठेवून देते लगेच. कांद्याचा फ्रेग्रन्स कसा निघून जातो त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इथे आरसा आणलेला आहे आणि ना आता पटकन पटापट लावून घेते चेहऱ्याला. चला गार लागतं एकदम थंड, पण मग आता लावून घेते. मला ना असं स्पंज दिलेला होता, एकदम कडक आहे, एकदम छोटी अशी काठीसारखीच होतं, असं फ्रेंच फ्राईज कसं असतं तसं. मग भिजवलं आणि त्याच्यानंतर असा मोठा झाला आणि तो कडक होऊन जातो. आणि मी भिजवेल ना पाण्यात तर तो मऊ होऊन जाईल. मग त्याच्याने सगळं आपल्याला काढून घ्यायचंय. तर असं आहे त्याच्यासोबत भेटलेला, म्हणजे दिला त्यांनी असाच दिला. तर बघू आता कसा रिझल्ट आहे. मी तर हातावर केलं होतं मी, तर छान रिझल्ट वाटला होता मला. याच्यामध्ये ना आपल्याला हळद आहे, आंबे हळद इथे असतील ना इन्ग्रेडियंट्स. नंतर काय चिकपी म्हणजे हे आपलं डाळीचं पीठ आहे, हळद आहे, मिंट आहे म्हणजे पुदिना वगैरे ते आहे वाटतं. त्यामुळे त्याच्याने थोडंसं हे होतंय. मुलतानी मिट्टी, क्ले मुलतानी मिट्टी आहे त्याच्यामध्ये. तर असं आहे 3-4 इन्ग्रेडियंट्स. तर नॅचरल आहे. बघू आता कसं त्याचा रिझल्ट आहे. त्याची किंमत अशी ना 350 होती, तर मला ते 300ला भेटलेलं आहे हे फेस पॅक निहारचं. तर आता डोंगरी वसतिगृह मैदानाला प्रदर्शन आहे, तिथे आहे, तिथे ऑफरमध्ये तुम्हाला सिरम वगैरे सगळं भेटून जाईल. आणि एकदम नॅचरल आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि मी यूज केलं होतं हाताला, तर मला काय एवढं काहीच झालं नव्हतं, रॅश वगैरे काहीच नव्हतं आलं. तर त्याच्यामुळे मी नंतर घेतलं मग मी हे. तर चला बघू कसा रिझल्ट आहे लावल्यानंतर, चेहऱ्याला लावल्यानंतर. पहिल्यांदा लावते फर्स्ट टाइम आणि तुम्हाला मी दाखवते 15 मिनिटांनी. चला पुसून थोडंसं टॅप करून पुसून घेते. तर मी ना कोमट पाणी घेतलं, थंडच पाण्याने वॉश केला. तर मला तर थोडंसं मस्त ग्लो वाटतोय चेहऱ्याला. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आणि मला असं वाटलं की थोडंसं रेडनेस येईल, पण नाही आला रेडनेस चेहऱ्याला. बघू शकता एकदम क्लीन दिसतोय चेहरा. आणि आपलं नेक पण इतकं क्लीन दिसतंय. आणि इथून खाली लावलं नव्हतं तर इथं थोडं
असं दिसते, टॅनिंग दिसते इथून बघू शकता खालचं, आणि इथून एवढं व्हाईटनिंग दिसते. तर ही व्हाईटनिंगसाठीच क्रीम होती. लगेच मला फरक जाणवला जेव्हा मी धुतलं ना, तर इथपर्यंत लावलेलं होतं मी, तर इथून सगळं व्हाईट व्हाईट दिसतंय, तिथून सगळं टॅनिंग दिसते खाली असं. तर असा फरक दिसतोय. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तर आता मी चेहऱ्याला ना थोडंसं सिरम वगैरे लावते आणि मग काहीतरी सिरम वगैरे लावून घेते चेहऱ्याला, कारण मी मुलतानी मिठी म्हणजे माती कधीच लावत नाही. लावली तर त्याच्यामध्ये मग व्हिटॅमिन ई कॅप्सूल अशा आणून ठेवलेले आहेत मी, तर ही यूज करते तेव्हा लावते. नाही तर मला खूप असं ताट होतं चेहऱ्याला. तर आज मी ते टाकलं होतं आणि आज काही वाटत नाही एवढं, पण तरी सिरम लावून घेते आता. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. चला आता चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. तर खूप छान वाटतंय चेहऱ्याला, एकदम मस्त. आणि आता मी फक्त थोडंसं मॉइश्चरायझर लावलं आणि लिप बाम लावून घेतलं. तर केस विंचरले नव्हते मी सकाळपासून, केस विंचरून घेते. आणि वातावरण बघू शकता बाहेरचं. आज काय पाऊस नाही आला आणि थोडासा रिमझिम आला होता. चला आता केस पटापट विंचरून घेते. आणि एवढी रद्दी आहे ना ती द्यायची बाकी अजून, आवरलं तसं जमलंच नाही. तर चला आता मी केस विंचरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे मी केस विंचरून घेतलेले आहे आणि आता थोडासा ना एकदम ग्लो दिसायला लागलेला आहे चेहऱ्याला. तुम्ही बघत असाल एकदम भारी फ्रेश वाटतंय आणि असं ग्लोवी, असं वाटतं की फेशियल करून आली इतक्यात, असा चेहरा दिसतोय. खूप छान आहे फेस पॅक, मला आवडलं आहे. असं वाटतं की परत एक घेऊन यावं रुपनिहारचं. तर ॲमेझॉनवर पण भेटतं, तर नक्की ट्राय करा. खूपच छान आहे, नॅचरल आहे आणि मला तर खूपच आवडलेलं आहे. कारण असं वाटतं, फील येतो की फेशियल करून आलो इतक्यात, असा फील येतोय. आणि इतकं चमक आली आहे चेहऱ्याला, तर खूप मस्त आहे. तर इथे आपली जेवण झाले आणि डिशवॉशरला भांडे लावायचे. म्हटलं आता डिटर्जंट काढून घेऊ. तर मी ह्या छोट्या जी हळीची बॉटल आहे त्याच्यात काढते आणि बाकीचा दुसऱ्या बरणीत भरून ठेवते. तर आता याच्यात काढून घेते. तर एवढं काढते याच्यामध्ये, बाकीचं मग दुसऱ्या बरणीत भरणार. तर आधी डिशवॉशरला भांडे लावून देऊ. याच्यातला चमचा टाकेल मी आता. तर आता इथे डिशवॉशरला भांडे लावून घेऊ. तर ह्या बरणीत अशा भरते मी डिटर्जंट आणि तिथे ठेवते, तर खूप दिवस जातं. तर आता इथे डिशवॉशरला मी भांडे लावून देते. तर इकोवर लावते. तर इथे ठेवून देते आणि आता हे भरून ठेवणार. तर तेच आमचं जेवण झालं मस्त. डाळ चपात्या केल्या होत्या मला, वरण भात, भेंडीची भाजी पोळी होती बियांसाठी. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज मी स्किन केअर पण केलं, म्हणजे मास्क पण लावला, खूप छान होता. काय म्हणतात आपलं पॅक, फेस पॅक पण लावला, खूप छान होता. तर तेच मस्त रिझल्ट मिळालेला आहे मला त्याचं. आणि जेवण पण छान झालं. आणि सकाळी मस्त वडे केले होते आपले साबुदाणे वडे. तर पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.